श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आजपासून आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य प्रल्हाद महाराजांसारखे थोर संत ज्यांच्या पोटी जन्मास आले ते मुकुंद स्वामी आणि मातोश्री गंगाबाई हे देखील तसेच थोर पुण्यात्मे असणार याबद्दल शंका नाही. मुकुंद अण्णांचा स्वभाव जसा निस्वार्थी, शांत व प्रेमळ, तसाच गंगाबाईंचाही स्वभाव शांत व प्रेमळ होता. त्या प्रत्येकाशी अत्यंत नम्रतेने व गोड बोलत. पतीच्या मनोगताप्रमाणे त्या सदैव वागत असत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आनंदाला कमतरता नव्हती. आनंद सर्वत्र ओसंडून वाहत होता. घरातील सुखदुःखाप्रमाणे गावातील इतरांच्या सुखदुःखाशी त्या समरस होत असत. गंगाबाई म्हणजे पतीच्या मनोगताप्रमाणे वाहणारी पवित्र गंगाच आणि म्हणूनच आपल्या सुनेसारखी सून नाही याचे काशीबाईंना भूषण वाटत असे. मुलाचे आणि गंगाबाईचे वागणे पाहून हे आपल्यापेक्षाही काकणभर सरसपणे घराण्याची परंपरा सांभाळतील ही खात्री असल्यामुळे नारायणराव व काशीबाई या उभयतांचे वृद्धापकाळातील जीवन अत्यंत समाधानात चालले होते. वासुदेव आणि गोपाळ ही दोघेही मुले अतिशय सुंदर व लोभसवाणी अशी होती. आता गंगाबाई पुन्हा तिसऱ्यांदा गरोदर होत्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज दिसू लागले. कुणीतरी दिव्य पुरुष यांच्या पोटी अवतरणार याची जाणीव घरातील ज्येष्ठ मंडळींना व शेजारपाजारच्यांनाही होऊ लागली. त्यांना रामनामाचा छंदच लागला जणू. त्या सदा सर्वदा अखंड रामनामाचं गायन करू लागल्या. एकांतस्थळी जाऊन बसावं व शांतचित्ताने रामध्यानात मग्न व्हावं असं सारखं त्यांना वाटू लागलं. सारासार विचार त्यांच्या मनात सारखा घोळू लागला. केवळ भगवंतच एक सत्य असून हा सर्व संसार असार आहे, अनित्य आहे असं त्यांना सारखं जाणवू लागलं. शंकर पार्वतीला सांगतात, उमा कहू मै अनुभव अपना, हरी नाम बिन सब जग सपना. अशीच त्यांची अवस्था झाली व याची अनुभूती त्यांना वारंवार होऊ लागली. रामनामाशिवाय हा सर्व संसार त्यांना शून्यवत भासू लागला. जिकडे तिकडे रामच राम भरल्याची जाणीव त्यांना सतत होऊ लागली. केवळ घरातीलच सर्व व्यक्ती नव्हेत तर सर्व प्राणी मात्र, वस्तू जातच त्यांना रामराय रामरूप भासू लागल्या. अंतर्बाह्य एका रामाने त्यांना पूर्णपणे व्यापून टाकलं. डोहाळे विचारता त्या म्हणाल्या, मला अखंड रामनामाचं गायन करीत सारखं नाचावंसं वाटतं. साधू संत महात्म्यांचं दर्शन घ्यावं, संतांची गुरु महाराजांची सेवा करावी, त्यांचं दास्यत्व करावंसं वाटतं. भजन कीर्तन ऐकावं व त्या भजनानंदात अखंड असावं असं वाटतं. अन्नछत्र उघडावं, कोणीही उपाशी राहू नये. श्रीरामरायाची हनुमंताची मंदिरं उभारावी व रामनामाचा डंका सर्वत्र पिटावा. नव्हे नव्हे रामनामाचा महिमा, रामोपासना ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी असं वाटतं. असे डोहाळे ऐकून मुकुंद अण्णा, नारायण शास्त्री व काशीबाई अत्यंत प्रसन्न झाले व यावेळी तिच्या पोटी फार मोठा संतपुरुष अवतरणार याची त्यांना मनोमन खात्री पटली. घरकाम, धुनी भांडी, स्वयंपाक पाणी सर्व काही करताना त्या अखंड नामातच राहू लागल्या. इकडे दिवसमासाप्रमाणे उदरात गर्भ वाढत होता तर अंतःकरणात रामनामाचं प्रेम वृद्धिंगत होत होतं. श्री नारायण शास्त्री व काशीबाई दोघेही वृद्धपणामुळे थकत चालले होते. आता त्यांना दगदग जास्त सोसवत नव्हती. घरात करणारेही दुसरे कोणी नव्हते. तेव्हा आता सुनबाईच्या बाळंतपणाचे परिश्रम आपल्याकडून झेपावणार नाहीत म्हणून या तिसऱ्या बाळंतपणाला सुनबाईला माहेरी पाठविण्याचा निर्णय दोघांनी घेतला. नारायण शास्त्रींनी वामन आप्पांना तसे कळविले. तेव्हा वामन आप्पा अत्यंत आनंदाने गंगामाईला 7वा महिना लागताच माहेरी आणण्यासाठी साखरखेर्ड्याला आले. तिथे एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी गंगाबाईला घेऊन वामनशास्त्री वेणीला जाण्यास निघाले.
वेणीला जाण्यापूर्वी जाता जाता आधी श्री सच्चिदाश्रम स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे असे या उभयतांना वाटल्यावरून ते दोघेही लोणारला श्री सच्चिदाश्रम स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. वामन आप्पांबरोबर गंगा दर्शनाला आल्याचे पाहून स्वामींना अतिशय आनंद झाला. वामन आप्पांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला व ते बाजूला उभे झाले. गंगेनेही स्वामींना दुरूनच जमिनीवर मस्तक ठेवून नमस्कार केला. त्यावेळी गंगेला आपाद मस्तक न्याहाळून स्वामी अतिशय प्रसन्न झाले व तिची आंतरिक अवस्था मनोमन जाणून श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आशीर्वाद यावेळी पूर्णरूपाने फलद्रूप होणार याची गंगेकडे पाहून त्यांची खात्री पटली. तिच्याकडे पाहत स्वामी म्हणाले, बाळ, आनंदात राहा. ती त्यांना नमस्कार करण्यास पुन्हा वाकू लागली. तसा कल्याणमस्तू असा त्यांनी गंगेला आशीर्वाद दिला. स्वामींचे दर्शन घेऊन व गंगेला बरोबर घेऊन आप्पा वेणीस निघाले. लेक आलेली पाहून मातेला व घरातील सर्व मंडळींना अत्यंत आनंद झाला. तुकडा पाणी ओवाळून तिला घरात नेले. तिने अत्यंत प्रसन्नतेने रुक्मिणी पांडुरंगाचे दर्शन घेतले. घरी म्हणजे सासरी सीताराम तर माहेरी रुक्मिणी पांडुरंग. गंगा माऊलीचं माहेर म्हणजे विठू माऊलीचं राऊळच होतं. तिथे उपासना नामस्मरण अखंड चालत असे. गंगामाईला 7वा महिना चालू होता. त्यांनी आप्पाजवळ श्री सखाराम महाराजांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. तसे एक दिवस आप्पांनी तिला सखाराम महाराजांचे दर्शन करून आणले. आप्पांचा श्रीमद भागवत वाचनाचा नित्य नियम होता. आप्पा त्यावर रोज निरूपण करीत असत. गंगामाय अत्यंत एकाग्रतेने भागवत श्रवण करीत असे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता गंगामाईचं अखंड रामनाम चालू असे. पौष मास संपण्याच्या 10 दिवस आधीच त्यांना 8वा महिना पूर्ण होऊन 9वा महिना लागला. आता त्यांची शरीरकांती अधिकच तेजपुंज दिसू लागली. भगवन नामा व्यतिरिक्त इतर सर्व विषय त्यांना कडू वाटू लागले. मकर संक्रांतीच्या पर्वकाळात काही प्रौढ स्त्रिया गंगामाईजवळ बसल्या होत्या. त्यावेळी काशीबाईने सहज गमतीने विचारले, गंगाबाई, तुला कशाची लूट करावी वाटते? काय दान करावंसं वाटतं तुला? म्हणून विचारले. तो काय आश्चर्य! अहो, आमच्या गंगामाय गरजून म्हणाल्या, घरादारासह सर्व चीजवस्तू, दागिने, धान्य, कपडे लत्ते सर्व काही गोरगरिबांना दान करून टाकावं वाटतं. तिचे ते शब्द ऐकून कुणीतरी महान योगी पुण्यात्मा हिच्या पोटी जन्म घेणार असल्याची जाणीव तेथील सर्वच उपस्थितांना झाली व तसं सर्व स्त्रिया आपापसात बोलूही लागल्या. असो साधक हो, पुढील भागात आपण सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या जन्माचा प्रसंग ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.